एकत्र कुटुंब पद्धतीचे अनेक फायदे तुम्ही आजवर ऐकले असतील. कुटुंब एकत्र असलं की कुणाची वाकड्या नजरेनं घराकडे बघायची हिंमत होत नाही असं जुने जाणते लोक सांगायचे. यात काहीसं तथ्यही आहे. मूठ एकत्र मिटलेली असेल तर हाताची ताकद वाढते. पण धर्माच्या बेसवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठले विभिन्न देश एकत्र नांदताना तुम्ही पाहिलेत का? नाही ना? मग मी सांगतो. पण त्याआधी कट टू कटला फॉलो करून घ्या. सध्या इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पाकिस्तानचा सौदी अरेबिया आणि तुर्कीसोबतचा नाटो करार झाल्याचं ऐकलं असेल आणि तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की हा नाटो करार म्हणजे काय. तर नाटो करार म्हणजे काय, तर थोडक्यात 3 वेगवेगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेला करार. या करारावर सह्या केल्यानंतर या 3 देशांपैकी कुठल्याही एका देशावर जगातल्या इतर कुठल्याही देशानं हल्ला केला तर तो हल्ला या 3ही देशांवरील एकत्र हल्ला समजून उरलेले 2ही देश त्या नाटो करारातील एका देशाला वाचवतील आणि आक्रमणकर्त्या देशासोबत लढतील. यानं विशेष फायदा काय मिळेल, तर पाकिस्तान हा अण्वस्त्रधारी देश आहे, तुर्कीचं लष्करी दल हे उच्च दर्जाचं प्रशिक्षित आहे, तर सौदी अरेबियाजवळ पैसा आहे. समजा उदाहरणार्थ अमेरिकेनं उद्या तुर्कीवर हल्ला करायचं ठरवलं तर तुर्कीची आर्थिक बाजू आणि अण्वस्त्र बाजू या 2 कमतरता आहेत, ज्या पाकिस्तान आणि सौदीमुळे पूर्ण होतील. या कराराची सुरुवात खरं तर 2019 मध्ये झाली, जेव्हा सौदी अरेबियावरील इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर वॉशिंग्टनतर्फे फक्त सौम्य निषेध केला गेला होता आणि 2025 मध्ये जेव्हा कतारवरील इस्रायलच्या हल्ल्यांना अमेरिकेकडून थंड प्रतिसाद मिळाला. तेव्हाच भविष्यातील धोका ओळखून सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये असा करार झालेला, ज्यात पाकिस्तानवरील हल्ला हा सौदीवरील हल्ला समजला जाईल आणि सौदीवरील हल्ला हा पाकिस्तानवरील हल्ला समजला जाईल, ज्यात आता तुर्कीचीही भर पडली आहे. या नाटो कराराबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतानंही असे करार करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.